श्री गणेशाय नमः. तर देवाला बघा असं सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर ही अशी फरशी फुटल्यासारखी झाली, त्यामुळे हे असं पांढरं पांढरं दिसतं. हे असं खरभरीत. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्हाला मी आज माझी देवपूजा दाखवणार आहे आणि आमच्या घरामध्ये काय काय देव आहे ते देखील दाखवणार आहे. तर हा जुना व्हिडिओ आहे. परवा मी जेव्हा झाडून काढलं होतं त्यानंतरचा हा व्हिडिओ केलेला होता, पण अजून मी अपलोड केला नाही, तर आज करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा असं पातेल्यामध्ये मी सगळे देव भरून ठेवले होते. तर बघा जेवढे देव आहेत तेवढे सगळे पितळेचे आहेत, त्यामुळे मी पितांबरीने सगळे देव घासून घेणार आहे. तर ह्या प्लेटमध्येच पितांबरी काढून घेते. तर बघा आमच्या गावामध्ये विठ्ठलाला खूप मानतात, त्यामुळे विठ्ठलाचं मंदिर देखील आहे आणि 15 दिवसाला एकदा जी एकादश येते ती देखील बरीच लोक करतात. तर आमच्या घरामध्ये देखील 15 दिवसाला एकादश केली जाते. आहोंच्या गळ्यामध्ये देखील माळ आहे, त्यामुळे काय होतं, प्रत्येक 15 दिवसाला देव असे पितांबरीने घासले जातात. आणि मग रोज कसं होतं, फक्त धुवून ठेवायचे आणि 15 दिवसातून एकदा पितांबरीने असे घासायचं. आणि झाडून वगैरे काढल्यानंतर पण असं पितांबरी सगळे घासून आम्ही देव ठेवतो. तर रोजची देवपूजा बघा कशी आईंच्याकडं म्हणजे सासूबाईंच्याकडं असते, माझ्याकडं नसते. मी कधी तरच पुसते, म्हणजे त्या कधी तर बाहेर वगैरे गेल्या असल्या तर त्या आत्ता गेलीत माझ्या नंदुबाईंच्या घरी. एक 5-6 दिवस झालं, त्यामुळे देवपूजा माझ्याकडे आलेली आहे. तर माझ्याकडे आले तेव्हा म्हटलं तुम्हाला देखील मी देवपूजा कशी करते हे दाखवावं. तर बघा आत्ता जे माझ्या हातामध्ये आहेत, जे टाक मी घासत आहे, हे टाक बघा जी कसं मेलेली माणसं असतात ना, पूर्वज आपली म्हणा किंवा आज्जा, आजी, पंजा, पणजी, असा जी मेलेली माणसं असतात, ती मेली की त्यांच्या नावचा एक असा टाक आणून बसवायचा पद्धत आहे. तर हे बघा हे आहोंचे आजोबा, परत आजी यांचे टाक आहेत. आणि हा एक जो आत्ता मी जो घासत आहे तो नवीन टाक आहे. तर तो आहे आमच्या सासऱ्यांचा, म्हणजे आहोंच्या वडिलांचा. तो आत्ताचा मी एक 5-6 वर्षापूर्वीच करून घेतलेला आहे, कारण ते वारल्यानंतर कसं माझ्या स्वप्नामध्ये सारखं येत होतं आणि म्हणजे बाकी काही त्रास नव्हता, पण कसं असतं वारल्यानंतर लगेच ते टाक बसवून घ्यायचं असतं. पण आम्हाला थोडा लेट झाला होता बसवून घेण्यासाठी आणि वास्तुकात बसवायचं राहून गेलं. वास्तूक जेव्हा आपण घर बांधतो, घराचं नवीन वास्तूक वगैरे असतं, त्यावेळी असे जे टाक वगैरे असतात ते बसवायचे असतात. पण आमच्या वास्तूकमध्ये काय माहीत का विसरलं किंवा काय माहिती, म्हणजे आता लक्षात नाही, पण आम्ही तो टाक बसवला नव्हता. पण माझ्या सारखं स्वप्नात येत होते आमचे सासरे, आणि मग एकदम असं साप आल्यासारखं असं यायचं. मग ते विचारल्यानंतर कळलं की त्यांचा टाक बसवून घ्या, आणि खरंच ते टाक बसवून घेतल्यानंतर ते स्वप्नात यायचं बंद झालं. मला अशा अंधश्रद्धा मला या अशा अंधश्रद्धा म्हणजे पटत नाहीत, पण आता माझ्या स्वप्नात सारखं यायला लागलं, मलाच त्रास व्हायला लागला. म्हटल्यानंतर काय करणार म्हणून मी विचारलं, पण खरंच तेव्हापासून स्वप्नामध्ये यायचं बंद झाले. तर बघा आत्ता हातामध्ये मी जो घासत आहे ते घोड्याची मूर्ती आहे. तर आमच्याकडे देवाऱ्यामध्ये 2 घोड्याच्या मूर्त्या आहेत. एक मोठा घोडा आहे, एक छोटा घोडा आहे. तर आमचा कुलदैवत हा ज्योतिबा आणि नाईकबा आहे. तर तो मोठा घोडा आहे तो ज्योतिबाचा आहे आणि छोटा आहे तो नाईकबाचा आहे. तर आम्ही ज्योतिबाला फक्त जातो, नाईकबाला जात नाही, कारण एकदा 2दा नाईकबाला गेल्यानंतर तिकडून आल्यानंतर घरामध्ये काहीतरी चुकीचं म्हणजे वाईटच झालं. त्यामुळे सासूबाईंचं असं म्हणणं आहे की नाईकबाला गेल्यानंतर काहीतरी वाईटच होतं, त्यामुळे आम्ही नाईकबाला जायचं बंद केले. आता कोणी नाईकबाला जात नाही. तर ही बघा ही गणपतीची मूर्ती आहे, ही देखील पितळेचीच आहे. मी प्रत्येक संकष्टीला वगैरे मूर्ती पूजत असते. तर बघा हे जे टाक आहेत हे देवांचे टाक आहेत. मगाशी जी मी घासली ते मेलेल्या माणसाची म्हणजे आपल्या पितरांची टाक होते, आणि आत्ता जे टाक घासत आहे हे देव आहेत. देव म्हणजे कसं सौंदर्याची रेणुकाई, यल्लमा वगैरे परशुराम हे टाक आहेत. तर तुम्हाला मी सगळे देव दाखवणारच आहे. तर आता ऑलमोस्ट देव घासून घ्यायला आलेलेच आहेत. तर ही देखील बघा अन्नपूर्णेची मूर्ती आहे. जेव्हा आमच्या सासूबाई काशीला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी ही आणली होती. तर आता 5-7 वर्ष झालं त्या जाऊन. त्याच्या आधी आमच्या घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती होती. आणि या तर हे कासव देखील आहे बघा. आणि श्री स्वामी समर्थांच्या पादुका मी आत्ताच घासून ठेवल्या, त्या आम्ही केंद्रातून आणल्या होत्या. आणि ही आहे घंटी. तर घंटी देखील मी घासून घेते आणि तुम्हाला मी सगळेच देव दाखवते की किती आहेत आणि काय काय आहेत, आणि अजून मला काय काय घ्यायचं आहे. तर ती वासुबारसला पूजा करण्यासाठी गाईची आणि वासराची जी मूर्ती असते ती देखील मला घ्यायची आहे, पण ती माझ्या बहिणीच्या घरी डब्बल आहे.
म्हणजे तिला कोणीतरी दिलेली आहे, तर ती मला लागली की घेऊन जा म्हणून, पण मी आत्ताच आणली नाही, मग तिच्याकडूनच मी आणणार आहे दिवाळीच्या टायमाला. तर आता बघा ते सगळे देव आता घासून झालेले आहेत, तर आता करून घेणार. तर देव घासून झाल्यानंतर ही इतकी पितांबरी शिल्लक राहिलेली आहे, तर ही मी पॅकेटमध्येच काढून घेते ना दुसऱ्या वाटीमध्ये, कारण अजून घरातली पितळीची भांडी देखील घासायची राहिलेली आहेत. फक्त जर्मनची डबे, स्टीलची डबे आणि स्टीलची भांडी वगैरे घासून झालेली आहेत, फक्त पितळीची भांडी घासायची राहिलेली आहेत. तर आपल्या घागरी वगैरे असतात तांब्याच्या, त्या राहिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी ती पितांबरी मी काढून ठेवली. आणि इथं प्लेट देखील ती कासवाची प्लेट आहे बघा, यामध्ये कासव ठेवतो, तर ती प्लेट देखील घासून घेतली. तर बघा हे देवाच्या इथे अंतरायचं कापड आहे, तर ते मी काल धुतलं होतं, आता थोडंसं पाण्याने ओलं करून घेतलं. म्हणजे पुन्हा एकदा आपला इकडं तिकडं हात वगैरे लागला असेल तर मग पुन्हा धुवून घेते आणि त्यानंतर मगच अंतरणार आहे. तर हा बघा स्वामी समर्थांचा फोटो आहे, तर पाण्याने धुतल्यामुळे फोटो खराब व्हायला लागला आहे, त्यामुळे मी दुसरा आता आणणार आहे. आणि हा आमच्या गावची आणि हा फोटो जे आमची गावची कुलदेवी आहे, म्हणजे आई शिराकाई देवी, तिचा फोटो आहे. तर मी काय असं सारखं धुवत नाही, तर आज झाडून काढले, मग सगळे देव स्वच्छ धुवून घ्यायचे. फोटो कसं पुसूनच घेतो ओल्या कपड्याने, पण आज धुतलेला आहे. आणि स्वामी समर्थांचा फोटो खराब व्हायला लागला आहे. मला मूर्ती आणायची आहे, पण समजत नाही आणावी की नको, कारण काही जण म्हणतात असंच आणायचं नसतं मूर्ती वगैरे, पण मला माहिती नाही, त्यामुळे मी आणायची थांबलेली आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की अशीच जर मी मूर्ती स्वामी समर्थांची मंदिरामध्ये आणली तर चालते का. तर बघा इथं मी सगळ्या देवांची पूजा करून घेतलेली आहे. तर हा आहे आमची ग्रामची गावदेवत आई शिराकाई देवीचा फोटो. त्यानंतर हा स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि त्यांच्या 2 पादुका आहेत. आणि हे जे 3 टाक आहेत हे पितरांचे आहेत, म्हणजे हे आहेत आजी, हे आहेत आजोबा आणि हे आहेत आमचे सासरे बुवा. त्यानंतर ही आहे बघा अन्नपूर्णा देवी, त्यानंतर गणपती आहे, त्यानंतर इथे आहे शंकराची पिंड, त्यावरती नाग देखील आहे, आणि हे आहे घंटी, आणि हे जे दगड आहेत हे काशीस आणलेले आहेत बघा. तर इथे बघा हा जो मोठा घोडा आहे तो ज्योतिबाचा आहे आणि छोटा आहे तो नाईकबाचा. तर इथे 2 बाळकृष्ण आहेत बघा. तर एकाच देवाच्या 2-2 मूर्त्या देवाऱ्यावरती पूजायचं नाही असं म्हणतात. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की हे दोन्ही बाळकृष्ण ठेवावे की नको. त्यानंतर हे जे टाक तुम्हाला दिसतात ते देवांचे आहेत, म्हणजे रेणुका देवी, परशुराम असं देवांचे आहेत. त्यानंतर इथं कासव आहे प्लेटमध्ये, आणि नारळ आम्ही पाण्यामध्ये असा ठेवतो. तो नारळ आम्ही वर्षाला बदलतो. ज्योतिबाला गेल्यानंतर तिथून जे नारळ पुजून देतात तो आणून पुन्हा पुजायचा आणि हा मग पाण्यामध्ये सोडून द्यायचा, किंवा त्याला जर नारळाचं रोप उगवलं तर आपल्या अंगणामध्ये, किंवा मग कुणाला तरी द्यायचं ते रोप लावण्यासाठी. तर हा आहे आमचा अगदी छोटासा आणि साधा असा देव्हारा. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा, आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.